मनुष्य जन्म हे जर देवाचे खेळ आहेत तर या खेळामध्ये निर्माता तो आहे ज्याने या मनुष्य जन्माच्या खेळाची निर्मिती केली. कुठलाही खेळ असो, आपण ज्या वेळेला त्या खेळाची आखणी मांडतो त्यावेळेला 4 गोष्टी महत्वाच्या असतात. म्हणजे खेळ काय आहे हे समजावून घेणं फार महत्वाचं. हा खेळाचा सराव करण्याकरता प्रॅक्टिस करायला लागतो. म्हणजे मूळ कशासाठी खेळतो हा एक महत्वाचा भाग झाला आणि या खेळाचे नीती नियम काय हा दुसरा भाग झाला. कुठल्याही खेळामध्ये कौशल्य लागतं, मेहनत करायला लागते, सराव करायला लागतो आणि झोकून द्यायची तयारी पाहिजे. काही वेळा यश आणि अपयश याच्या करता मानसिकता टिकवण्याची पण तयारी पाहिजे. कारण खेळामध्ये 10, 12, 15, 20 टीम असल्या तर यश विजय पहिला नंबर एखाद्याचाच लागणार. याचा अर्थ खेळायचं नाही का बाकीच्याने खेळायचं, पण त्या खेळामधलं यश अपयश पचवण्याकरता या खेळाचा निर्भेळ आनंद घेण्याकरता ज्याप्रमाणे या गोष्टी लागतात तशा गोष्टी या मनुष्य जन्माकरता लागतात. आणि यासाठी सुद्धा एक प्रशिक्षक पाहिजे, तो म्हणजे आपले महाराज सद्गुरु आहे. नित्यम स्मरणम श्री गुरुचरण. गुरुचरणाशिवाय या खेळाची माहिती होणार नाही, कसा खेळायचा कळणार नाही, सराव आपल्याला समजणार नाही. एक मुलगा होता, काहीतरी देवाचं वेड लागलं, काहीतरी शोधावं म्हणाले, मला सत्याचा शोध घ्यायचा आहे, शहरात राहून काही मिळणार नाही. जंगलामध्ये गेला आणि म्हणाला, मला या जीवनाचं रहस्य कळलं पाहिजे, जीवनाचा अर्थ काय यासाठी आरडाओरडा करायला सुरुवात केली. हे देवांनो, कुठे आहात तिथून या आणि मला मार्ग दाखवा. काही जंगलात काही आवाज आला नाही. पुढे आहे का ध्यानाचा मार्ग दाखवणारा, सत्याचा मार्ग दाखवणारा? पुन्हा आवाज दिला, काही आला नाही. कालांतराने पुढे गेला, एक साधू भेटला. म्हणाले, महाराज आयुष्याचा अर्थ शोधण्याकरता बाहेर पडलेला आहे, काहीतरी मार्ग दाखवा. महाराज म्हणाले, एक काम कर, सरळ चालत शहराच्या दिशेने उतर. पहिली 3 माणसं तुला भेटतील, त्या प्रत्येकाला विचार, या 3 माणसांमध्ये तुला जीवनाचं रहस्य कळेल. ठीक आहे म्हणाले, जातो. उतरायला लागला, डोंगरावरनं खाली उतरायला लागला. एक मनुष्य भेटला. काय रे बाबा, जीवनाचा अर्थ तुला माहितीये का, मला सांग. तर म्हणाले, मला काय कळतंय, मी लाकूड तोडे आहे, मी लाकडं काढतो, रांधतो आणि बाजारात जाऊन विकतो. म्हणाले, आम्हाला काय कळणार आहे जीवनाचा अर्थ? म्हणाले, याचा काही उपयोग झाला नाही. पहिला तर माणूस फुकट गेला. पुन्हा पुढे गेला. पुढे एक मनुष्य भेटला. म्हणाले, तुम्ही का जीवनाचा अर्थ मला सांगाल का? तर म्हणाले, सांगितलं असतं पण मलाच कळलेलं नाही, कारण मी तासकाम करतो, लाकडं किंवा इतर धातूच्या वस्तू बनवायचं काम माझं आहे. म्हणाले, मला फक्त तीच कला अवगत आहे, मी त्याच सराव करतो आणि त्या वस्तू बनवायचं काम करतो. तर म्हणाले, यालाही विचारलं, याच्याकडनंही उत्तर नाही. तिसरा मनुष्य भेटला. म्हणाले, आता शेवटचा प्रयत्न करू. काय रे बाबा, तुला जीवनाचं रहस्य कळलं का? म्हणाले, कशासाठी हा मनुष्य? ते आम्हाला काही कळतंय. म्हणाले, माझं काम तारा बनवायचं, लोखंडाच्या वस्तू बनवायच्या, निरनिराळ्या तऱ्हेच्या तारा बनवून मी दुकानात देत असतो असं, पण जीवनाचं रहस्य आम्हाला काही कळत नाही. मला त्याच्यापासून पैसे मिळतात, बस झालं. मन विषण्ण झालं. येतो पुढे आणि झाडाखाली बसतो. काय करावं या विचारात असताना अचानक मंजूळ असे स्वर कानावर
मैदानावर येतात. एका झाडाखाली एक मनुष्य व्हायलिन वाजवत बसलेला असतो. ते स्वर इतके सुंदर त्या व्हायलिन मधनं निघत असतात. त्या स्वरांच्या नादामध्ये हा डोलायला लागतो, नाचायला लागतो. कळला मला जीवनाचा अर्थ कळला. आनंदाने नाचायला लागतो की मला जीवनाचा अर्थ कळला. साधू महाराजांनी सांगितलं, बरोबर आहे म्हणाले. लाकूड काम करणारा लाकूड करतो, तासकाम करणाऱ्यांनी इन्स्ट्रुमेंट बनवलं, तारा त्याचा वापर करून हे एक सुंदर असं व्हायलिन बनवलं. त्याच्यातनं पंटूळ असा स्वर निघतो. जग विविध गोष्टीने बनलेलं आहे. त्याचा आपल्याला मेळ साधता आला पाहिजे. हा मेळ ज्याच्या जीवनात साधता आला त्याला या जीवनाचं जगण्याचं रहस्य काय. परमेश्वराने तुम्हाला या पृथ्वीवर भिकारी करून पाठवलेलं नाहीये. तुम्ही भिकारी नाही आहात. तुम्हाला उत्कृष्ट शरीर यष्टी मन आणि मनात असलेल्या जाणीवांसह पाठवलेलं आहे. सुरुवातीला मी सांगितलं की खेळाचा सराव, तसा मनुष्य जन्म कशासाठी आहे याची जाणीव करून देण्याकरता सद्गुरू आहे. आणि मग या खेळाचा निर्माता असलेल्याला शरण जा, म्हणजे त्याचे नीती नियम तो दाखवेल. सत्य हाच खेळातला भाग आहे. धर्म हाच त्याचा सराव आहे. प्रेम ओतल्याशिवाय ती प्रॅक्टिस वाढत नाही. आणि शेवट काय, शांती. कारण का, मला जर अपयश आलं आणि मी अशांतता केली तर हा खेळच संपून जाईल. जोपर्यंत देह आहे तोपर्यंत आपल्याला हे खेळच पाहिजे. आलेल्या प्रसंगाला तोंड देता आलं पाहिजे. गौतम बुद्धाला ज्या वेळेला साक्षात्कार झाला, परमेश्वराची अनुभूती झाली, त्यावेळेला शिष्याने विचारलं, का हो महाराज? म्हणाले, परमेश्वराचं तुम्हाला सामर्थ्य कळल्यानंतर, गुण कळल्यानंतर, साक्षात्कार झाल्यानंतर काय मिळालं तुम्हाला? गौतम बुद्ध म्हणाले, मला खरं म्हणजे काहीच मिळालं नाही, पण अनेक गोष्टी माझ्या जीवनातनं वजा झाल्या. माझ्या भ्रामक कल्पना संपून गेल्या. माझा अहंकार निघून गेला. माझ्या मधले असलेले दोष हळूहळू कमी व्हायला, माझ्यातल्या अवगुणांना आवर घालावा असं मनाला जाणीव व्हायला. अनेक गोष्टी मला कल्पना नव्हती, त्या कल्पना निघून गेल्या. इतकं सुंदर गोष्ट आहे त्याच्यात. शेवटी काय, एकदा तुम्हाला ज्ञानाची प्राप्ती झाल्यानंतर स्वर्ग आणि नरक याच ठिकाणी आहे याची जाणीव झाली पाहिजे. आलेल्या प्रसंगाला तोंड द्यायची कला जमली की शहाणा मनुष्य जो असतो, मला किती लक्षात, तो स्वीकारतो, त्याचं चॅलेंज घेतो, तो स्वीकारतो आणि त्याच्यावर मार्ग काढायचा प्रयत्न करतो. किती लक्षात. आणि मग दीड शहाणा माणूस जो असतो, काय अतिशहाणा, तो याच्यापासून काही वेळा त्याला समजत नाही काय करावं. तो स्वर्ग जरी ताब्यात मिळाला तरी नरकाची भूमिका करतो. एका कुटीमध्ये साधू महाराज ध्यानाला बसलेले होते गुहेमध्ये. अनेक लोक त्यांना पाया पडायचे, अनेक लोक नावं ठेवायचे. म्हणाले, लोकांत कसा असतो बघायचा आहे का म्हणाले तुम्हाला? साधूने आयडिया केली. गुहेमधनं लोक वाटसरू जात होते. हळूच त्यांनी काय केलं, एक चिल्लरची पुडी घेऊन बसला आणि चिल्लर टाकायला सुरुवात केली. लोक जाताना बघतात, अरे पैसे कुठून पडतात. सगळ्यांनी गोळा करायला सुरुवात केली. प्रत्येकाला मिळेल ते पैसे घ्यायचे आणि खिशात टाकायचे की चालायला लागले पुढे. शिष्याने म्हणाले, थांबा, गंमत कशी करतो. आजचा दिवस पैसे टाकले, लोक घेत आहेत, निघून जात आहेत. उद्या परत असाच प्रयोग केला. थोड्याशा नोटा पण घेतल्या, चिल्लर पण घेतली, टाकतायत आपल्या. अरे जो तो ज्याला मिळेल ते इथे काहीतरी मिळत आहे. आत काही जात नाही कुणी. बरं काय, कुठून पैसे येतात ते आपल्याला काय करायचे म्हणाले. तिसऱ्या दिवशी आयडिया केली. बारीक बारीक दगड घेतले आणि दगड मारायला. सगळेजण आत गेले की कोण दगड मारतात. यश जोपर्यंत मिळत होत, फुकट पैसे मिळत होते, तोपर्यंत का मिळाले ते कळत नव्हतं. कुठून आले शोधायचाही प्रयत्न केला नाही. कोणाचे दुसऱ्याचे असतील त्याची जाणीव नाही. पण
दगड आल्यानंतर बघा, दुःख ज्या वेळेला येतं त्यावेळेला आपण देवाकडे हात करतो, देवा तुम्हाला दुःख बघायलाच फुकट देह मिळालेला आहे, तो आयशीत घालवतोय, याच्याकडे लक्ष नाहीये काय. पण आपत्ती आल्यानंतर आपण देवाला नावं ठेवायला कमी करत नाही. आलं की नाही लक्षात. तेव्हा हा मनुष्य जन्म मिळालेला आहे, याच जर तुम्ही योग्य वेळेला सार्थक करून घेतलं नाही तर मग हा जन्म मिळून उपयोग काय. तुम्हाला जर सुधारायचं असेल तर ही तुम्हाला संधी मिळालेली आहे असं लक्षात ठेवा. पण जर तुम्हाला सुधारायचंच नसेल, बोध घ्यायचाच नसेल, तर माझा मात्र नाईलाज आहे. वेगवेगळ्या तऱ्हेने तुम्हाला गोष्टी सांगून सोबत ज्ञान द्यायचा प्रयत्न करतात, पण हे ज्ञान पुस्तक वाचून होणार नाही. प्रत्यक्षामध्ये त्याची सराव करता आला पाहिजे, त्याची प्रॅक्टिस करता आली पाहिजे. आणि मग बघा तुम्हाला जीवनामध्ये किती आनंद मिळेल. स्वर्ग आणि नरक लक्षात ठेवा मानवाच्याच हातात आहे, तो बाहेर नाही आहे, तो तुमच्या जवळ आहे. जे हृदय तुम्हाला परमेश्वराने दिलेले आहे, या हृदयामध्येच सर्व विकार भरलेले आहेत, या हृदयामध्येच सगळ्या तऱ्हेचा आनंद भरलेला आहे. आणि आनंदाकडे शिरायचं का दुःखाकडे शिरायचं हे तुमच्यावरच आहे. जशी तुमची दृष्टी त्याप्रमाणे तुम्हाला सृष्टी असेल. तुमची दृष्टी चांगली असेल तर जगामधले असलेल्या चांगल्या गोष्टींकडे तुमचं लक्ष जाईल. पण तुमचा शब्द जर मुखातला छान आला तर कदाचित लोकांना तुम्ही आवडा, लोक तुम्हाला जवळ करतील. स्वतःच स्वतः करणारे अनेक लोक आहेत ज्यांना लोकांची फिकीर नसते. अशी लोक मुलांना सुद्धा आई बाबा आवडत नाहीत, लक्षात ठेवा. आलं की नाही लक्षात. बाकीच्यांचा तो सोडा, पण घरामध्ये सुद्धा आपल्याला सगळ्यांना कळतं काय, शेवटी आपण एकमेकांच्या उपयोगी नाही पडलं तर या मनुष्य जन्माचा उपयोग काय आहे. इतर प्राणी कळपानी राहतात, मुंग्यांचं वारुळ असतं, त्या मुंगीपासून किती गोष्टी शिकण्यासारख्या असतात. ती एक बाहेर पडली की सगळ्या बाहेर पडतात एकीच्या मागे. मुंग्यांच्या पुढे एक दगड आला, धोंडा आला तर मुंगी काही करत नाही, एक तर वरतून चढून जाते नाही तर बाजूने निघून जाते. आला गेले लक्षात. ज्या काही अडचणी येतील त्या अडचणींना मात करायला शिका. आला गेले लक्षात. आणि एकमेका सहाय्य करू, अवघे धरू सुपंथ, या नादाने आपण सगळ्यांनी असं ठरवायचं की मी एकटा हुशार होण्याच्या ऐवजी, मी एकट्या समाजाला सुधारू शकत नसल्यामुळे आपण सगळे मिळून काहीतरी चांगला प्रकल्प, चांगला संकल्प करू आणि या लोकांना सगळ्यांना बरोबर घेऊन जाऊ. कारण कळपानी राहण्याचाच हा मनुष्य जन्म आहे. आलं की लक्षात. हा एकटा जंगलात गेलात तर तुम्हाला सुख नाही, दुःख नाही, कोणी बघताय नाही, कौतुक नाही, काही नाही. पण एकट्याने जगणं तितकं सोपं नाही. आपण समाजप्रिय प्राणी आहोत, समाजाशिवाय आपलं काही चालणार नाही. आणि म्हणून हा सद्गुरू उत्तम आहे. या सद्गुरूंना धरून ठेवा. यांचे दोष आपल्याला दिसत नाही, यांचे सगळे गुण दिसतात. आणि मग त्यांच्या चरित्रात आपण मनन चिंतन करायला शिकूया, परिस्थितीवर मात करायला शिकूया. आणि आपल्याला यश हे दूर नाही याची तेव्हा जाणीव होईल. स्वामी गजानन साई ही रूप वेगवेगळी आहेत. या रूपांकडे लक्ष देऊ नका, त्यांच्या गुणांकडे लक्ष द्या. प्रत्येक आई आपल्या मुलासाठी झटत असते, प्रत्येक सद्गुरू आपल्या शिष्याला चांगलाच मार्ग दाखवत असतो. तो कधी वेडावाकडा मार्ग दाखवणार नाही. तेव्हा सत्याचा मार्ग, धर्माचं रक्षण, प्रेमाचा वर्षाव आणि शांतीची कल्पना ही जर सत्यामध्ये साकार व्हायची असेल तर तुम्हाला या चार गोष्टींचं मनन आणि चिंतन करायलाच पाहिजे. त्याशिवाय पर्याय नाही. बरं बोला.